ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे राज्यातील गोवंश वाढण्याऐवजी झपाट्याने कमी झालाय। जनावरं लपून छपून विकली जात असल्याने शेतकऱ्यालाही कमी पैसे मिळतात। याशिवाय कत्तलखान्यांच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्नही आज सरकारचं बंद झालंय। त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायद्याने नेमकं साध्य काय झालंय असा सवाल विचारला जातोय। गोवंश हत्याबंदी झाली, पण गोवंशाची संख्या 2.5 लाखांनी कमी झाली। महाराष्ट्रात फडणवीस सरकार सत्तेवर असताना गोवंश हत्याबंदीचा कायदा पारित झाला। दरवर्षी 3 लाख गोवंशाचा जीव वाचेल असं राज्य सरकारनं न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रातही नमूद केलं गेलं। सरकारी अंदाजानुसार गाय बैलांची संख्या 15 लाखांनी वाढणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात ही संख्या दरवर्षी 2,33,000 घटली। हा शेतकऱ्याच्या इंटरेस्टमध्ये आहे का? नाही, कारण की हे जर विकत असेल आणि हा इल्लीगली जर विकत असेल तर ज्याला 10,000 रुपये मला मिळायला पाहिजे त्या वासऱ्याला किंवा गाईला, तर मला 500 रुपयात विकावं लागत आहे। कायदेशीर परवानगी नाही आहे। म्हणजे माझा जे आहे तर 9,500 रुपयाचं नुकसान आहे। 10,000 रुपयात शेतकऱ्याचं नुकसान आहे। देशात 1976 साली गोहत्या बंदी झाली। गेल्या 5 पशुगणनेत देशी गाय आणि बैलांची संख्या 1,56,00,000वरून 93,85,000 झाली आहे। 22 वर्षात देशी जनावरांची संख्या 40% घटली आहे। या काळात देशी गायींची संख्या 68,33,000वरून 46,14,000, तर देशी बैलांची संख्या 87,83,000वरून 47,71,000वर आली आहे। 22 वर्षात संकरित बैलांची संख्या ही कमालीची घटली आहे। ह्या राज्य सरकारला माझी विनंती आहे की राजकारण न करता गोशाळेसाठी अनुदान दिलं तर रोगराईच्या दृष्टीने फायदा होईल। आज त्या गोबरपासून साबण बनवता येतो, उदबत्ती बनवता येते आणि त्याच्या तुपापासून, दह्यापासून, लोण्यापासून अतिशय पौष्टिकयुक्त शरीराला खाद्य मिळते। राज्यात गोवंश हत्याबंदी लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय अशी चर्चा होती, पण आता हा कायदाही केवळ कागदावरच राहिला असल्याचं दिसतंय। छुप्या मार्गाने गोवंशाची हत्या होत राहिल्याचंच आकडेवारीतून दिसतंय। दुधाला भाव 18 रुपये आणि पाण्याच्या बिस्लरीला भाव 20 रुपये। मग ही भाव असल्यामुळे शेतकऱ्याला गाय परवडत नाहीत। आता गायीच नाही, त्या सरकार तर म्हणते गायी कापाच्या बंद केल्या, गायी गेल्या कुठं? पहिल्या गाय आमच्या लहानपणी गायी सगळ्या एका गाशाकडे 10 15 गायी, खोंड घरचीच, बैल घरचीच व्हायची। आता काहीच इकत बी नाही, आता काही नाही। आता सगळी बरं बिगर परिस्थिती। आता गायीचं प्रमाण घटण्यामागं कारण आहे की कत्तलखान्यामध्ये गायी विकणे। गोवंश हत्याबंदी हा घटना समितीच्या स्थापनेपासूनच चर्चेचा मुद्दा राहिलाय। पूर्वेकडच्या राज्यांमध्ये आदिवासींच्या आहारातही गायीच्या मांसाचा समावेश असतो। जिथे पैसा आणि अर्थकारण येतं तिथे भावना फिक्या पडतात, हा आजवरचा सार्वत्रिक अनुभव आहे आणि त्याला कोणताही धर्म अपवाद नाही। देशी बैलांच्या बाबतीमध्ये एकतर यांत्रिकीकरण खूप वाढलं आणि देशी बैल हा जोपर्यंत शेतात उपयोगाचा आहे तोपर्यंतच शेतकरी त्याचा सांभाळ करतो। मधल्या काळामध्ये आपण संकरित अशा अर्थाने खूप सारे प्रयोग केले आणि त्यातून संकरित गायींची संख्या वाढली, पण ह्या सुद्धा गायी जोपर्यंत दुधाळ आहेत तोपर्यंतच शेतकऱ्यांच्या कामाच्या आहेत। संकरित बैलाच्या बाबतीमध्ये त्याला खांदा नसतो, त्याला उष्णता सहन होत नाही आणि म्हणून तो शेतात उपयोगाचा नाहीच आहे। त्यामुळं जर आपण आकडेवारी पाहिली तर 2012 ते 2019 या काळामध्ये देशी बैल 29.6%, गायी 8.7% आणि संकरित बैल 57.7% घटले। कारण शेवटी हे अर्थकारण आहे। माझा सहकारी अमय राणेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा।